आहे एक वाल्मिक कराड जो आपल्या राज्याच्या एका मंत्र्याचा जवळचा कार्यकर्ता आहे। मी हे वाल्मिक कराड या नागपूरमध्ये सभापती महोदय बीडची घटना सगळ्यांसमोर आहे। सरकारने त्याच्यावर निवेदन केलं, त्याच्यामध्ये अजूनही मुख्य आरोपी अटकेत होत नाही। सभापती महोदय, जी मस्साजोगची केजची घटना घडलेली आहे, संतोष अण्णा देशमुख नावाच्या ज्या सरपंचाची हत्या झालेली आहे, जे मस्साजोगचे सरपंच आहे यांची ज्या पद्धतीने हत्या झाली सभापती महोदय, या सरपंचांना अक्षरशः उचलून नेऊन किडनॅप करून जवळच्या एका गावाजवळ नेऊन निर्घुण हत्या झालेली आहे। त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट काल परवा आलेला आहे। कशा पद्धतीने मारहाण झाली, किती व्रण आले, किती वळ आले, काय काय केलं, या सगळ्या याच्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की एक वाल्मिक कराड जो आपल्या राज्याच्या एका मंत्र्याचा जवळचा कार्यकर्ता आहे। मी आरोप जबाबदारीने करतो सभापती महोदय, वाल्मिक कराड नावाचा जो कार्यकर्ता आहे, आपल्या राज्याच्या एका मंत्र्याच्या जवळचा कार्यकर्ता आहे, या वाल्मिक कराड यांच्या इशाऱ्यावर या सगळ्या गोष्टी होतात। अनेक घटना आहे। आता सकाळी बीडच्या एका त्या परळीच्या एका नगरसेवकानं अधिकाऱ्याला मारहाण केली। एवढी मस्ती कशी काय येऊ लागलेली आहे? आणि म्हणून जर या सरपंचाच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड यांच्यावर अंगुली निर्देश जातो सभापती महोदय, हे वाल्मिक कराड या नागपूरमध्ये मागच्या 4 दिवसापासून या नागपूरमध्ये कोणत्या फार्म हाऊसवर मी सांगू शकतो, या नागपूरमध्ये असताना पोलीस त्यांना पकडू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे सभापती महोदय। एका सरपंचाचा खून केला जातो आणि एका मंत्र्याच्या जवळचा व्यक्ती खुलेआमपणे, मला असं वाटतं या सगळ्या याला मदत करतो, तर या पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणार नाही। आणि याच्यामध्ये सरकारने तातडीने सगळ्या कारवाया करण्याची आवश्यकता आहे। मस्साजोगच्या घटनेतील जो सरपंच आहे, याचे हत्या करणारे सगळे लोक ताबडतोब अटक करण्याची आवश्यकता आहे। आणि यांना राजकीय आश्रय जो देतात त्यांच्यावर सुद्धा सभापती महोदय कारवाई करण्याची आवश्यकता आहे।